पुन्हा एकदा स्वागत। ही संकल्पना आहे विद्यार्थ्यांच्या गणितीय प्रक्रिया प्रात्यक्षिक रूपाने दाखवता यावी, त्याचबरोबर येणाऱ्या या 21व्या शतकामध्ये पुढे म्हणजे बोलायला दिसेल। शूटिंग चालू आता बरोबर काही मुलगा पोहोचणार नाही याची सावधानी दक्षता घ्यायचे। लहान मुलं आहेत तुम्ही पाहू शकता, सर्वांना विनंती करावा असे आपल्या सर्वांना विनंती आहे। बाल बाजारामध्ये विविध स्टॉलचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये काही खाऊची स्टॉल आहेत, त्या पदार्थही आपण खरेदी करावेत। जिल्हा परिषद शाळा तडोळे यांच्या वतीनं जो बाल बाजार भरवण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत असं मी तुम्हाला एक विनंती करतो, सांगा जरा आपल्या प्रतिक्रिया। आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडोळे आणि शालेय व्यवस्थापन समिती तडोळे यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी जो बालबाजार आयोजित केलेला आहे, या बालबाजाराचं आयोजन करण्यापाठीमागचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे जे लहान मुलं आपली शाळेत येतात त्यांना व्यवहाराचं संपूर्ण ज्ञान व्हावं, देवाणघेवाण कशी केली जाते, आर्थिक उलाढाल कशा प्रमाणात होत असते याचं संपूर्ण ज्ञान मिळावं यासाठी शाळेने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्यांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायत तडोळीच्या वतीनं मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांना देतो आणि शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो। मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी हा बालबाजार भरवण्यात आला आहे। ग्रामपंचायतीकडून सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। या बाजारामुळे आपल्या मुलांना जोमार ज्ञान मिळेल आणि त्याची सुरुवात आपल्या गावापासून शाळेपासून होते ती खूप छान होते।
तुला कसं घ्यावं, काय खरेदी करावं, यासाठी इथून सुरुवात केली ना मुलांसाठी वाढणार. मुलं मानसिक म्हणणार त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कडोळे व त्यांची स्कूल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बालबाजार या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचं औपचारिक उद्घाटन आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व आजीमाजी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. हे झाला की आज या ठिकाणी या बाल मुलांनी आपल्याला एक दिशा दिली, प्रेरणा दिली की आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना आज या ठिकाणी बाल बाजाराच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी सांगितलं की गावामध्ये सुद्धा एक मोठा बाजार तुम्ही भरवा की जेणेकरून गावाच्या अर्थव्यवस्थेत फरक पडेल, गावच्या व्यवहारात ओलांडात फरक पडेल. म्हणून मी आणि गोपीनाथ खाणे आम्ही अगोदर आल्यानंतरच मी म्हटलं की हा एक पायंडा या मुलाने आपल्याला घालून दिला